मिस दिवा युनिव्हर्स स्पर्धेची उपविजेती नवेली देशमुख हिचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाले। यावेळी नवेलीला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। मिस युनिव्हर्सच्या उपविजेतीचा ताज चढविल्यानंतर नवेलीचे आज पहिल्यांदाच औरंगाबादेत आगमन झाले। विमानतळावर नवेलीच्या चाहत्यांनी तिचे स्वागत केले। यावेळी नवेलीसोबत तिच्या घरातील सदस्य देखील उपस्थित होते। या स्पर्धेचा तुमचा कसा अनुभव होता आणि तुम्ही त्यासाठी काय तयारी केली होती? The experience was amazing. मला खूप काही शिकायला भेटलं. Most amazing part was I was the youngest contestant. So I got to learn so many things at this young age. So I'm really grateful for that. Also, Lara Datta was our mentor, who is a former Miss Universe. इंडियाची सेकंड मिस युनिवर्स होत्या आणि इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. तयारी माझी चालू होती. मी फेमिना मिस इंडियामध्ये पार्ट घेतला होता तेव्हा मी खूपच यंग होते, अजूनही आहे पण तेव्हा खूप यंग होते. सो दॅट एक्सपिरियन्स रियली हेल्प मी इन मिस दिवा. देयर वॉज लॉट ऑफ प्रेशर ऑल्सो बिकॉज लारा दत्ता इज व्हेरी स्ट्रिक्ट when it comes to task, but I converted that pressure into positive thing and give my best. फ्युचर प्लॅन काय? Future plans, so after this आमची ट्रेनिंग स्टार्ट होईल इंटरनॅशनल पॅजंटसाठी. सो I'll be representing India internationally. So I'm really excited for that and I'll make sure that I not only make Aurangabad girls proud but whole country proud. आज नवेली जीतने के बाद पहली बार होम टाउन रिटर्न है, आपकी क्या फीलिंग्स है एज अ मॉम? एज अ मॉम नेचुरली प्राउड फील कर रही हूँ और बहुत ज़्यादा प्राउड फील कर रही हूँ. जहाँ पे वो पली पड़ी है वहाँ पे वो आई आहे और उसका लगाव बहुत ज़्यादा आहे औरंगाबाद से. मध्ये तिचं लहानपण गेलेलं आहे, ती इथेच वाढली. तिचं सगळं अपब्रिंगिंग, तिचं बास्केटबॉल, तिचं भरतनाट्यम, तिची कल्चरल ॲक्टिव्हिटी या शहरामध्ये झालेली आहे आणि तिला स्वतःला खूप आनंद आहे इकडे आल्याचा आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की ती औरंगाबादची आहे. काय विशेष तयारी केली होती तुम्ही तिच्या या कॉम्पिटिशनसाठी? विशेष तयारी मी नव्हती केली काही. ते सगळं ड्रीम तिचं होतं, तिने ठरवलेलं एम होतं ते त्याच्यासाठीचे प्रयत्न तिने स्वतः पर्सनली केले. मी फक्त तिला सपोर्ट केला. ओके ओके. फ्युचर प्लॅन्स काय आहे मॅम आगे? फ्युचर प्लॅन तिचे सध्या तर यांचं फेमिनासोबत 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं हां आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनली ते रिप्रेझेंट करतात इंडियाला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये. मे बी ते मिस इंडिया, एशिया पॅसिफिक असतं, वेगवेगळे पेजंट असतात. यातली फर्स्ट विनर मिस युनिव्हर्सला जाते आणि बाकीच्या 2 ज्या आहेत त्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढून आनंद व्यक्त केला। विमानतळावर नवेलीच्या स्वागतासाठी तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती। Seconds.